चला बॉलरचं नाव कळवा एकदा राज. अक्षय राजभर. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू श्याम चौधरी. हो शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेला. थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. हे क्वार्टर फायनल आहे. इथून जिंकणारा संघ सेमीफायनल साठी पात्र होणार आहे. बक्षिसामध्ये येणार आहे मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ही स्पर्धा आपण बघत आहात. एका बाजूला ओमसाई प्रदीप आहे तर त्यांच्या समोर विनोददादा मोरे 11. हातचा हा संघ. क्षेत्ररक्षण सजावट. डीप मध्ये प्रोटेक्शन. मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक लागवण्यात आला. वाईड डिश लॉंगर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर बहुतांश खेळाडू शॉर्ट आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये, त्यामुळे खूप मोठी डिफिकल्ट स्टाक आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी ग्राउंड. चेंडू निघून चाललाय सीमारेषा जवळ आणि पार सुद्धा. चौकार. समोरच्या दिशेने चेंडू 4 धावांसाठी गेलाय. चौकार आला. चौकारानंतर पुन्हा एकदा अक्षय कासार सज्ज होतात. समोर अक्षय. अक्षय समोर. अक्षयने यावेळेला गॅप मधून चेंडू निघून झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करतोय. सीमारेखा पार. चौकार. ओ व्हॉट अ फील्ड. राज गोठणकर. काय एफर्ट आहेत. हा चेंडू जवळजवळ सीमारेखा पार झाला होता. खूप दूरवरती होते. पुढे वाईडिश होते लॉंगॉन मध्ये आणि ते धावत येत असताना चेंडूला अडवलंय. फक्त 2 धाबा येताना दिसत आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 चौकार त्याच्यामध्ये आलेत. एक सिंगल एक डबल. 11 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रतीक काय झेलचित नाही. मिसजज झालाय चेंडू आणि जोपर्यंत धरणीला दान होईल तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकदा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 13 वरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिलं षटक मार्गस्थ आहे. ओमसाई प्रदीप हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. यावेळेला राज यांच्या हातामध्ये सरळ चेंडू जाते. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट आणि एका धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूयात त्या 2 षटकामध्ये कशा आणि किती धावा धावफलकात ते लगावल्या जातात. रन्स 14 धावा झाल्यात. चला फिल्डिंग लावून घ्या. षटक संपल्यानंतर टीम मीटिंग इतकी नको आहे. चला दिगंबर यांच्या हातामध्ये चेंडू आहे.
दिगंबर गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिलं षटक 14 धावांचं. अक्षय राजभरचं ते षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. कमी क्षेत्ररक्षण असताना सुद्धा खूप चांगला परफॉर्मन्स फिल्डिंग युनिट आणि गोलंदाजाने केलाय. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आलेलो आहोत. चला मित्र हो, 3 षटकांचा सामना आहे. एक षटक संपून खूप सारा वेळ झालाय. आपण मॅचला सुरुवात करायची आहे. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा आणि त्या चेंडूला पुल करत असताना पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. हो, थँक्यू डीजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामादरम्यान उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. यस, बॉल द्या. षटकार आला. 6 धावा आल्या आणि पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करणार हे सांगत असताना अक्षय कासार. मोस्ट ऑफ खेळाडूंना माहित आहे एकमेकांचा खेळ कशा प्रकारचा आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग होणं स्वाभाविक आहे. मोठ्या धावा बनतील, मोठ्या धावांचा पाठलाग होईल, कमी धावा बनतील, कमी धावांचा पाठलाग बचाव होताना दिसेल. अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. शुक्रवारचा हा जो सामना होता तो पेंडिंग होता. खुल्या गटातील हा सामना आणि तो सामना या ठिकाणी खेळवला जातोय. क्वार्टर फायनलचा 2 संघ एकमेकांसमोर. विनोददादा मोरे 11, भिवंडीची स्टारकास्ट. यावरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा आणि त्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारचे एक्सप्रेशन किंवा हावभाव पंचांच्या नाही आहेत. म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. दिगंबरने चांगला कमबॅक केलाय. फक्त कमबॅक करून चालणार नाहीये. कमबॅकला स्ट्रॉंग कमबॅकमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. जर या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये किंवा टॉप 3 मध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. बॅकड ऑफ पॉइंट. सीमारेखा क्लिअर करत चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. जे चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावांनी धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोचले 24 वरती. 24. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अजून 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. दिगंबरच्या वरती हल्ला बॉल केलाय अक्षय कासारनं. शानदार बॅटिंगचा नजारा. या अगोदर चौकारांची आतिषबाजी, एक षटकार पाहिला. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनच्या डोक्यावरून अक्षय कासारच्या बॅटमधून येतोय जबरदस्त प्रहार. मनसे षटकार. आज पुन्हा एकदा नसीहत सेम डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर रूप. चेंडू सीमारेखा पार. षटकार. धावपलकरती धावा या षटकारांशी जाऊन पोचल्यात 36 धावांवरती. 3 षटकार, एक चौकार आलाय. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे. बॉल दिला ना. पाटील 11 दादर
विपक्ष श्री मोटर्स बोरिवली दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. श्री मोटर्स बोरिवली विपक्ष पाटील मोटर्स श्री मोटर्स बोरिवली विपक्ष पाटील 11 दादर या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचा आहे. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू फसलाय. चेंडू उंच हवेमध्ये उलट्या दिशेने. हो गोलंदाज उलट्या दिशेने आलाय. झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु नाही झेल होऊ शकलाय. झेल धरणीला दान. 2 धावा सहज पूर्ण. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 38. मोरेगाव उपशाखा अध्यक्ष सन्माननीय अजयजी गुप्ता यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचंय. (37) 37 धावांवरती अक्षय कासार खेळतात. 2 षटकांचा खेळ झालाय. 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती कुणाल मांजे याला आपण बघतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. कुणालच्या हातामध्ये चेंडू आहे. कुणालकडे ती जबाबदारी सोपवली गेली. इथून पुढे या धावांना रोखण्याची. धावफलकाची धावा 38 आहे. 38. श्याम चौधरी स्ट्राईक एंड वरती. खूप वेळानंतर श्यामला स्ट्राईक मिळाला. चेंडूला ऑफ साईडला लॉंग ऑफच्या दिशेने पाठवून दिलंय. राज गोटनकरच्या हातामध्ये चेंडू निघून जातो. एका धावेसाठी सिंगल. अजूनही 5 चेंडूचा खेळ आणि शिल्लक. ओहो यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅट वरती घेतला आणि त्याला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. कडक मनसे षटकार. बरं दादा 2 मिनिटं थांबवतो. दादा डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करतो. दादर असा संघ आहे. जागडे पाटील 11 दादर. यावेळेला पुन्हा एकदा लेग स्टंपवरचा चेंडू आणि त्या चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. सातत्यानं पायावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कुणाल मांझे करतात.
वाईट +1 अशा 2 धावा येतील. 3 षटकांच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावणं विधानसभा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मनोहरजी कदम साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. आयोजकांमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत. साहेब आपण यायचं आहे आणि व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करायची. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू कुणालचा अक्षयसाठी. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू फसलाय. मिस टाइम आहे. दिगंबर चेंडूच्या खाली आले परंतु झेल नाही होऊ शकलाय. कॅच ड्रॉप. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारे विकेट आलेले नाहीये. गोलंदाजीमध्ये तितकी चांगली कमाल नाही. धावफलकावरती धावा 56 56 अब तक 56. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. पुढील चेंडू यावेळेला डाऊन दी ग्राउंड. चेंडू उंच हवेमध्ये. राज गोटनकर चेंडू खाली. त्याने टिपला झेल. पहिली विकेट शेवटच्या चेंडूवरती आली आहे आणि 57 धावांचं लक्ष 3 षटकामध्ये ठेवलंय ते ओमसाई प्रदीप या संघासमोर. जास्त वेळ न घेता त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनोददादा मोरे 11 आणि 2 फलंदाज पाठवायचे. टीम ओमसाई प्रदीप. चला स्पीडअप घ्यायची विनंती असेल. आपल्याकडे वेळेचं बंधन असेल आणि इथून पुढचे होणारे सामने 2 षटक किंवा 1-1 षटकाची वेळ ते तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल. परंतु मिनिमम 2 षटक किंवा 1 षटक 3 षटक हे होणार नाही त्याची प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. जास्तीत जास्त झालं तर 2 षटक किंवा त्यापेक्षा कमीच असू शकतं कारण की आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन असेल. सामने सकाळी किंवा काही टीम लांबून येणार होत्या. थोडीशी दिरंगाई झाली आणि त्यामुळे मात्र नक्कीच आपल्याकडे वेळ कमी असेल. त्यामुळे तुम्ही सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो. त्याला स्पीडअप घ्यायचे. फलंदाज मार्गस्थ झालेत. दोन्ही संघ विनंती असेल गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मार्गस्थ होताना पाहायला मिळते.
ओम साई इलेव्हन या संघाची सलामीची जोडी मार्गस होताना पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये चला पुन्हा एकदा आठवूया गणरायाला. तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोर्या संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोर्या. फलंदाचं नाव सांगायचंय. ओम साई जरा एक अतिरिक्त खेळाडू असेल तर पाठवून द्यायचंय. किशोर मोरे अतिरिक्त खेळाडू पाठवायचे. गोलंदाजचं नाव सांगायला. किरण एक आशेचं किरण घेऊन मात्र नक्कीच विनोद दादा मोरे या संघासाठी मात्र येताना पाहायला मिळतोय. सलामीचा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करताना पाहायला मिळते आणि हा येतोय पहिला आशादायी प्रेरणादायी करारा प्रहार. चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतोय खणखणीत दणदणीत चौकार 4 धावांसाठी. 4 धावा नक्की येता पाहता श्री गणेशा गेला 4 वेळेस 6 श्री 18.14 विद्या आणि 64 कलागुणांचा अधिदाता नक्की ज्याला संबोधला तो श्री गणेशा झाला. चौकाराने स्वागत केले नक्कीच. राज नो बॉल येस नोचा इशारा दिला गेलाय. पुन्हा एकदा उघडा डोळे बघा नीट. चेंडू असेल का फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठी मोहर उमटवली गेली. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता डाऊन द ग्राउंड इन टू द गॅप पण क्षेत्रक्षकता येणार आहे. जोवर फेकी करेल तोवर मात्र एकेरीदा वर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धाव संख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होता 1 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू थोडासा नोचा इशारा दिला पंचांमार्फत. नियम क्रमांक 24चं पालन केलं गेलं पंचांमार्फत. नोचा इशारा दिला गेला. तदनंतर आता पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय किरण. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याला सन्मान दिला आणि गरजेचं असं मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती जर तुम्ही चांगला क्रिकेटर असाल ना चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार हे ज्या प्लेअरला कळलं ना तो मात्र चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख नक्कीच पाहायला मिळते. चेतन पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला मिळतोय किरण. आता मात्र राज गोटनकर फलंदाजी मार्ग ज्याच्या चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र मोहर उमटवली. चौकार 57 धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका सजवला गेलाय. ओ हो वट टचेल म्हणून नेहमी बोलला रिवर्स झाला तर आबाद नाहीतर बरबाद आणि इथं बरबाद होताना पाहायला मिळतंय. राज रिवर्सची खेळी करताना मात्र तंबूच्या आशाला परतोय. ऐकूया डीजे मार्फत विकेट गिरता हुआ संगीत बसता हुआ डीजे. असेल नौका फलंदाज मार्गस होताना पाहायला मिळतं. प्रतीक आपल्याला वेळेचं बंधन असेल अन्यथा जर अंधार झाला तर फायनल सुद्धा 1-1 ओव्हरची होईल. म्हणून तुम्ही आता जेवढं स्वतःला फायनलिस्ट समजा आता जेवढं सहकार्य कराल तेवढं मात्र तुम्हाला फायनल मध्ये लढत आणि जास्त ओव्हर खेळता येतील याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा किरण एक आशेचा किरण ठरताना पाहायला मिळेल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू हो ताकदीचा वापर. फटका होता प्रॉपर परंतु हा फटका फसला गेलाय आणि हा विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. चांगला शेवटच्या क्षणापर्यंत नजर रोखून धरला. स्वतःचा बॅलन्स सुद्धा व्यवस्थितपणे स्थिरता पाहायला मिळाली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. प्रतीक आल्या पावली माघारी परताना पाहायला मिळतोय. पहिला राज दुसरा प्रतीक तू चल मैं आया. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ डीजे.
किरण नौका फलंदाज मार्ग शोधला बाहेरचा किरण. आता मात्र हॅट्रिक आजचा या आपण पाहतात आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे यांच्या स्वप्नातून साकारलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मनसे चषक 2025 माना सन्मानाची स्पर्धा. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक मॅन म्हणून नक्कीच वर्णी लागेल का? हो आणि हॅट्रिकची संधी हुकली गेले. पुन्हा एकदा नोचा इशारा दिला गेलाय पंचांमार्फत. ओव्हरस्टेपचा नो पुन्हा एकदा देण्यात येताना पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा धावसंख्येत 3 ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 9 धावा. पुन्हा एकदा फ्रीटची संधी असेल. पुन्हा एकदा उघडा डोळे पहा नीट. हा चेंडू असेल फ्रीट. पुन्हा एकदा साईड चेंज करून खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा नो प्लस वन. थोडीशी गोलंदाज मात्र नक्कीच थोडीशी द्विधा मनस्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं तर 3 नो येताना पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 12 धावा. पुन्हा एकदा फ्रीट असेल. पुन्हा एकदा फ्रीट आणि पुन्हा एकदा नोचा इशारा. पुन्हा एकदा नो +2. टोटल टोटल 3 धावा. पुन्हा एकदा धावसंख्या होते 15. पुन्हा एकदा फ्रीट असेल. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. थोडस 14 चेंडू 42 धावेची गरज असेल. परंतु हा गोलंदाज आतापर्यंत 4 नो. पुन्हा एकदा फ्रीट असेल. पुन्हा एकदा फ्रीटची नामी संधी असेल. षटकार घेत नाही फ्रीट वरती. पुन्हा एकदा नो +4. टोटल 5 धावा. गोलंदाज नक्की कन्फ्युजन अवस्थेमध्ये. ये क्या हो रहा है. क्षेत्ररक्षक सुद्धा द्विधा मनस्थितीत असतील. काय होतंय नक्की मैदानामध्ये. वारंवार नो येताना पाहायला मिळत आहेत. नोच्या नंतर मात्र चौकार. ऐकूया डीजे वसंतीचं एक छोटंसं सुरील संगीत. डीजे .20 14 चेंडू 37 धावेची गरज. या षटकातील पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना अजून शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधील कदानी विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. कदाचित वाईट होता परंतु बॅट चेज लागली. झेल गेल्यानंतर मात्र पाहिलं तर यष्टीरक्षणाने तो भूमिका बजावली आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र जैसी ती धावसंख्या ते 2020. ऐकूया विकेट गिरता हुआ संगीत बसवा डीजे.
शेवटचा चेंडू शेषातील षटकामधील धावसंख्या 20-20. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र जरी नो गेले तरी मात्र षटकार एकही मारून दिला नाही. षटकापासून वंचित ठेवलं, परंतु एक षटकाचा जो खेळ हवा होता, एका षटकाची धावसंख्या गरज होती, ती मात्र 20-20. ही धावसंख्या मात्र येताना नक्की पाहायला मिळते. एक षटकाचा घ्यायला संपुष्टात 3 गडी आले तंबूच्या आश्रयाला आणि धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 20-20. मित्रांनो, जास्त टीम मीटिंग होणं का आपणास विनंती असेल, कारण की आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. कारण पुढचे षटक सुद्धा आपल्याला जर जास्त ओव्हर खेळायचे असतील तर तुम्ही आता घाई केलीत तर मात्र नक्की तुम्हाला जास्त खेळता येईल. तो पण ऐका, कुठे जाऊ नका, आपण पाहतोय यू गया यू आया डीचे. आदरणीय सरमेळ स्वप्नीलजी वाघमारे साहेब. दीप प्राईड उत्सव कमिटीचे या ठिकाणी पदाधिकारी व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित राहिलेले आहेत. मनसे चषक 2025 ची सर्व आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी स्वप्नील वाघमारे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. दीप प्राईड कमिटी उत्सव कमिटीच्या सर्व पदाधिकारी सहकार्यांनी कृपया व्यासपीठावर आगमन व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय संदीपजी राणे साहेब, मीरा भाईंदर शहर अध्यक्ष. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर शहर अध्यक्ष यांचे आपल्या मनपूर्वक स्वागत. चला ओळे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार विनंती असेल आपले वसई विरारचे स्वयंसेवक पदाधिकारी, आपण थोडंसं आपल्या अतिथी मान्यवरांना जागा थोडी खाली करून द्यायची आहे, विनंती असेल. जे नेहमी आपण इकडे आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांच्या समवेत असतोच, नेहमीच त्यांच्या कांद्याला कांदा लावून आपण नेहमी उभे असतो, परंतु आज जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा मात्र त्यांना आपण व्यासपीठ खाली करून देणे आपलं परम कर्तव्य असतं. कृपया विनंती असेल. आपण पाहतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित
मनसे चषक 2025 माना सन्मानाची स्पर्धा आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेलं हे दैदिप्य आयोजन, एक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला विनोद दादा 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओम साई 11. या दोन संघांमध्ये लढत पाहताना पाहायला मिळतोय. विनोद दादा मोरे 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना 56 धावा नक्कीच अर्जित धावपटलावरती अर्जित केल्या गेल्या आणि तदनंतर आपला विपक्ष संघाला 57 धावांचा एक मापक असा आव्हान ठेवताना पाहायला मिळाले. आता जर पाहिलं तर धावसंख्येचा विचार पाहिला तर धावसंख्या होते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता आणि हा चेंडू जातो नो मॅच मध्ये. पुन्हा येतोय दणदणीत खणखणीत चौकार डीजे. डीजे एक मनसे सॉंग लावायचं डीजे. ज्यावेळी आपले अतिथी मंचावर आपले अतिथी पाहुणे येतात तर आपलं मनसेचे सॉंग होणं गरजेचं असेल याची नोंद घ्यायची आहे. चला पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंग. 6 चेंडू 26 धावेची गरज. कोण जिंकणार कोण हरणार काय घडणार काय बिघडणार हे काहीच वेळात पाहायला मिळेल. आता मात्र सल्ला गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. दादा बॉलरचं नाव सांग ना. विनीत. 6 चेंडू 26 धावेची गरज. फलंदाजी मार्गावर असेल चीनू. 6 चेंडू 26 धावा. षटकारांचे डील करावे लागेल. टॉप गिअर मध्ये गाडी चालवावी लागेल. पहिला चेंडू 1च धाव. धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 25 धावा. 5 चेंडू 25 धावा. आता तुम्हाला टॉप गिअर मध्ये गाडी चालवायला लागेल तर कुठेतरी मात्र विजयापासून जे अंतर आहे ते तुम्ही पार करू शकता. अन्यथा मात्र इथे गतीला जर तुमच्या ब्रेक लागला तर विजयाला ब्रेक लागू शकतो. पुन्हा उड्या मैदानाच्या दिशेने काय होतं राज विनीत गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळतोय. सूरज चमकताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोहर उमटवला येतोय मनसे चषक 2025 चा मनसे षटकार. धन्यवाद डीजे. सूरज इथे मात्र चमकताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती मात्र मनसुबे साफ करताना पाहायला मिळालाय. एक षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हो याची देही याची डोळा समालोचन कक्षाना मानवंदना करणारा हा हँडसम स्टाईल मध्ये पुन्हा एकदा आउट ऑफ द पार येतोय षटकार. आता धावसंख्या हवी असेल मारला तर निलेश सावतकर कडून 500 रुपये. निलेश सावतकर सन्माननीय निलेश सावतकर साहेब यांच्याकडून जर सलग 3 षटकार मारले म्हणजे आतापर्यंत 2 झाले अजून 1 षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आदरणीय सन्माननीय निलेश सावतकर उपाध्यक्ष वॉर्ड क्रमांक 10. आता समीकरण असेल
3-13. आता कोणाचे वाजणार 3-13 हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. सूरज चमकताना पाहायला मिळतोय. हो चांगली गोलंदाजी विनीत. एक धाव नक्की अर्ज आशेचा. किरण चौकार भेटणार का पाहणं गरजेचं आहे. प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाते आणि चेंडू जातोय. ना रुकेगा मै ना थमेगा मै. चेंडू जातोय येतोय पुन्हा विजयाच्या वेलीवरती. आशेचा भूर प्रफुल्लित करणारा हा एक प्रेरणादायी चौकार. डीजे होता कुठे सामना आला कुठे. जर बोल ना काय होताच तू काय झालाच तू. आता पाहावं लागेल काय करणार माझा. 2 चेंडू 9 धावेची गरज. 1 चौकार 1 षटकार. हो डॉट चेंडू. हा नक्कीच. आता मात्र 1 चेंडू 9 धावेची गरज. हा चेंडू निर्णायक चेंडू होता. जसं एखाद्या मूवी नंतर इंटरव्हल नंतर काय होईल हे माहित नसतं तसा हा चेंडू होता. आता मात्र नक्कीच क्लिअर झालंय. 1 चेंडू 9 धावा अशक्य असं समीकरण येताना पाहायला मिळत आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. चुकून जर नो डिमर कोणत्या स्वरूपात आला जर तरला व्हॅल्यू नसतो. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल याचा शाश्वती न देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि हा षटकार. शेवटच्या क्षणी थोडेसे प्रयत्न कमी पडले. 4 धावांचा फरक. 4 धावांच्या फरकाने मात्र जिंकताना पाहायला मिळतोय. आणि या सामन्यातील विजेता संघ ठरतोय ज्यांच्या स्वप्नातून साकारलेले दैत्यपस आयोजन आदरणीय सन्माननीय विनोदजी मोरे साहेब यांचा संघ म्हणजेच विनोद दादा 11 संघ. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नाही आणि नंतर मात्र 4 धावांच्या फरकानं पराभूत झाला. हरकत नाही. विजेत्या संघासाठी एकदा सेलिब्रेशन पर एक गीत होऊन जाऊ द्या. डीजे